से महिमा तुझे मिले, तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले यीशु। स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बढ़े और मैं घटूं। स्तुतियों के बीच में विराजमान प्रभु, तू बढ़े और मैं घटूं। बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले, तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले यीशु। यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है चंगाई, यीशु नाम में है रिहाई, यीशु नाम में है भलाई, यीशु नाम में है सच्चाई। तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले, तू बढ़े मैं घटूं, मेरे जीवन से महिमा तुझे मिले यीशु। धन्यवाद 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 देतो प्रभु तुझ्या नावात. खरंच तू महान परमेश्वर आहेस.
आज आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो प्रभू, तुझी उपकार स्तुती करतो राजा, कारण की त्याऐवजी तू परमेश्वर तुझ्या चरणाजवळ येतो प्रभू, सहाय्य कर, मदत करते बाबा. धन्यवाद देतो तुझ्या नावाला प्रभू. आम्ही तुझी लेख राहावे बाबा, तू आम्हाला तुझी संतान होण्याचा अधिकार दिलेला असतो बाबा. आज ते बसल्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या हातामध्ये सोपवतो प्रभू, सहाय्य कर, मदत करते बाबा. धन्यवाद देतो प्रभू, धन्यवाद देतो राजा, सहाय्य कर, मदत करते प्रभू. धन्यवाद देतो प्रभू. ही छोटीशी प्रार्थना प्रभू ख्रिस्ताच्या गुणाने प्रेरणा केली. आमेन. लूका सुवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 38 ते 42 मध्ये. लूका सुवर्तमान याचा 10वा अध्याय आणि 38 ते 42 मध्ये मी वाचतो. लूका सुवर्तमान 10वा अध्याय आणि 38 ते 42 मध्ये. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला, तेव्हा मार्था नावाच्या एक स्त्रीने त्याचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. याची आपल्याला परवा नाही काय? मला सहाय्य करायला तिला सांगा. प्रभूने तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टीची किंबहुना एकाच गोष्टीची अगत्य आहे. मरियेने चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. आपण प्रार्थना करू. सहसंबंध परमेश्वर, या वचनाला तू आशीर्वाद कर. इथं बसल्या प्रत्येक व्यक्तीला तुझी कृपा, तुझी दया पूर्व परमेश्वर. धन्यवाद देतो आजच्या दिवसासाठी. ही छोटीशी प्रार्थना दानारा परमेश्वर ख्रिस्ताच्या नावाने करतो. आमेन. माझ्या प्रियांनो, आपण तिथे पाहतो लूका सुवर्तमान 10वा अध्याय आणि 38 ते 42 मध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जेव्हा प्रभूच्या चरणाजवळ येतो आणि आपण त्याची स्तुती आणि आराधना करतो आणि आपण आपल्या विश्वासी जीवनामध्ये आपण जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केलेला आहे त्या विश्वासी जीवनामध्ये जे आहे आणि आपण जे करतो ते सर्वात महत्त्वाचे म्हणजे या सर्व गोष्टीचा जो केंद्रबिंदू आहे ती आहे स्तुती आणि आराधना. सर्वात महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे स्तुती आणि आराधना. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जे परमेश्वरापासून दूर लोक आहेत, परमेश्वराला जे ओळखत नाही जे लोक आहेत, त्यांना आपण शुभ संदेश सांगणारे राजदूत बनावे. राजदूत माहिती आहे ना, प्रत्येकाने कशा प्रकारचे ते प्रतिनिधित्व करतात त्या देशाचं. त्याप्रमाणे आपण ते राजदूत बनावं शुभ संदेश सांगण्यासाठी, परमेश्वराचा शुभ संदेश सांगण्यासाठी. आणि जे माझ्या प्रियांनो, जे दुःखी लोक आहेत, बरेचसे या जगामध्ये दुःखी लोक आहेत, निराश लोक आहेत, आपल्या शेजारी पाजारी आपल्या कुटुंबामध्ये बरेचसे लोक आहेत, आपण त्यांना समजू शकत नाही, असे खूप दुःखी आणि निराश लोक आहेत. आणि त्यांना आपण विश्वासामध्ये आणावं, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव सांगावं, प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता सांगावी, प्रभू येशू ख्रिस्त कोण आहे तो त्यांना सांगावा आणि त्यांना सांगून आपण त्यांची काळजी घ्यावी, त्या लोकांची आपण काळजी घ्यावी. म्हणजे ज्याप्रमाणे हे करत असताना सर्व करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय करायला लागेल आपल्याला, या सर्व गोष्टी कशा होतील आपल्यासाठी की ह्या गोष्टी आपण तिथपर्यंत जाऊ शकत नाही. त्या निराश लोकांमध्ये कसं पोहोचू, त्यांना सुवार्ता कसं सांगू, ना कशाप्रमाणे आपण त्यांची काळजी घेऊ, कठीण काम आहे की नाही. परंतु हे सर्व करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय करायला लागेल, आपल्याला येशू ख्रिस्तासोबत वेळ द्यावा लागेल ना. परमेश्वराला आपल्याला वेळ देणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्याकडे आपल्याला प्रार्थना करणं गरजेचं आहे. त्याला आपल्याला सांगायचं आहे की परमेश्वरा, मी हे कार्य करत आहोत, आता तू मला आशीर्वादित कर, मला ते बुद्धी दे, मला ते शक्ती दे, मला ते सामर्थ्य दे. हे असे लोक आहेत आणि त्याप्रमाणे त्याचं प्रभू येशू ख्रिस्त जे आपण पवित्र शास्त्र जेव्हा वाचतो त्याचं अनुकरण करणं महत्त्वाचं आहे ना. प्रभू येशू ख्रिस्ताने जे सांगितलं आहे ते अनुकरण करणं म्हणजे काय आहे, त्याच्या वचनातून आपल्याला शिकणं महत्त्वाचं आहे.
ना त्याच्या वचनातून जे वचन त्याने सांगितलेलं आहे त्या वचनातून आपल्याला शिकून त्याचं अनुकरण करणं गरजेचं आहे, तेव्हा ह्या गोष्टी होती. कारण की परमेश्वर काय म्हणतो, जसं तू स्वतःवर प्रेम करतो तसं आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. हे कुठून येईल? हे जेव्हा परमेश्वराचं वचन आपण ऐकू, त्याचं अनुकरण करू, तेव्हा आपण शेजाऱ्यावर प्रीती करू, आहे की नाही? आणि तेव्हा आपण ख्रिस्ताची सुवार्ता त्यांना सांगू. तर त्यासाठी आपल्याला अनुकरण करणं फार महत्वाचं आहे परमेश्वराचं. त्याप्रमाणे त्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तासाठी परमेश्वरासाठी आपल्याला वेळ काढणं महत्वाचं आहे. वेळ फार महत्वाचा आहे, कारण की प्रत्येकाला काम आहे, प्रत्येकाला सगळ्यांना काम आहेत ना. एक व्यक्ती होता, तो म्हणाला की मला आज काम आहे, मी आज येऊ शकत नाही. मी म्हटलं किती इम्पॉर्टंट काम आहे ना. एका ठिकाणी मी होतो आणि दुसऱ्या चर्चला आपल्या गोष्ट दुसरीकडली, आणि त्याला सांगितलं की काय काम आहे. पास्टर मला खूप झोप येत आहे, आज मी झोपतो, बाकी मोठं काम आहे. की नाही? प्रत्येकाला रिझन आहे की नाही? काम ती कामच आहे, झोपणं म्हणजे कामच आहे त्या सगळ्यांसाठी ना. आणि वेळ काढणं आपल्याला फार महत्वाचं आहे, परमेश्वरासाठी वेळ काढणं फार महत्वाचं आहे. आणि सुवर्तवनामध्ये आपण जेव्हा लूक सुवर्तवनामध्ये याच्या ठिकाणी आपण जेव्हा पाहतो, बेथानीची मरिया होती ना, आणि 3 वेळा आपण याच्यामध्ये बघतो सुवर्तमानामध्ये, मत्तय, मार्क, लूक आणि योहन्नामध्ये 3 ठिकाणी जेव्हा आपण पाहतो की ती प्रत्येक वेळी एक समान ठिकाणी आहे. जी मरिया जी आहे ती प्रत्येक ठिकाणी एकाच ठिकाणी आहे. तो म्हणजे ती आपण पाहतो ती येशूच्या चरणाजवळच होती. आता इथे पण जेव्हा आपण पाहतो तर ती काय, ती कुठे होती? येशूच्या चरणाजवळ बसून परमेश्वराचा उपदेश ऐकत होती ना. ती चरणाजवळच बसली. तिन्ही ठिकाणी जेव्हा तुम्ही पाहता वचन ते ऐकत होती परमेश्वराचं ना. जेव्हा तुम्ही पाहू शकता लूक सुवर्तमान 10वा अध्याय, आता आपण याच्यात पाहिलं 39 वचनामध्ये पहा काय लिहिलं. तिला मरिया नावाची एक बहीण होती. पहा 39 वचनामध्ये काय लिहिलं, तिला मरिया नावाची एक बहीण होती, ती प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचे भाषण ऐकत राहिली. पहा त्याचप्रमाणे योहान सुवर्तमान त्याचा 11वा अध्याय आणि 32व्या वचनामध्ये तुम्ही जेव्हा पाहता माझ्या प्रियांनो, 11वा अध्याय आणि 32व्या वचनामध्ये योहान सुवर्तमान 11वा अध्याय आणि 32व्या वचनामध्ये पहा इथे काय लिहिलेलं आहे. मग येशू होता तिथे मरिया आल्यावर त्याला पाहून ती त्याच्या पाया पडली व त्याला म्हणाली, प्रभूजी आपण इथे असता तर माझा भाऊ मेला नसता. पहा ती कुठे होती? प्रभूच्या चरणाजवळच होती, आहे की नाही? त्याच्यानंतर 12:3 मध्ये योहान सुवर्तमान तिने काय केले, तिथे काय पहा, तेव्हा मरियेने अर्धा सेर शुद्ध जटामासीचे मोलवाट सुगंधित तेल घेऊन येशूच्या चरणास लावले आणि आपल्या केसांनी त्याचे चरण पुसले, तेव्हा त्या सुगंधी तेलाच्या वासाने घर भरून गेले. पहा तिने ठिकाणी मरिया कुठे आहे? येशूच्या चरणाजवळच आहे ना. ती येशूच्या चरणाजवळ बसलेली आहे. माझ्या प्रियांनो पहा, मार्था आणि मरिया यामध्ये 2 विरोधाभास आहेत. दोघी बहिणी आहेत, आहे की नाही? मार्था आणि मरिया याच्यामध्ये, आणि दोघांमध्ये विरोधाभास काय आहे? त्या दोघांमधून योग्य निवड प्रत्येक विश्वास मनुष्याने करावी. या दोघी बहिणीचं उदाहरण घेऊन आपण त्याचं विशेष म्हणजे आपण स्वतःसाठी निवड करावी. या दोघी बहिणीमध्ये आपण कुठे बसतो? या दोघी बहिणी मार्था सारखं मला व्हायचं आहे की मरिया सारखं मला व्हायचं आहे ना, हे निवड आपल्याला करणं फार महत्वाचं आहे. कारण की पहा याच्यामध्ये मार्था सारखे काम करणारे बनावे किंवा मरिया प्रमाणे आराधना करणारे बनावे, हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपल्याला कसं परमेश्वराने प्रत्येकांना वेगवेगळे वरदान दिलेले आहे ना. प्रत्येकाला वेगवेगळे वरदान आहे. तुम्हाला आणि मला सगळ्यांना वेगवेगळे वरदान दिले आहे. मी असा कीबोर्ड वाजवू शकत नाही, वाजू शकतो का? नाही वाजवू शकत. आणि हे माझ्यासारखं चिकन खाऊ शकत नाही, आहे ना. सगळ्यांना वेगवेगळे वरदान दिलेले आहे की नाही? अशा प्रमाणे त्याप्रमाणे तुम्हाला वाजवण्याचं, काढण्याचं, आहे की नाही, दुसऱ्यांना काउन्सिलिंग करायचं, शिकवण्याचं, संडे स्कूल शिकवण्याचं, लेकरांना डान्स शिकवण्याचं, हे वेगवेगळे वरदान परमेश्वराने आपल्याला दिलेले आहे. त्याप्रमाणे परंतु परमेश्वर आपल्या सर्वांकडून अपेक्षा करतो, प्रत्येकाकडून तुम्हाला तुमचं जे दान दिलेलं आहे आपल्याला त्याच्याकडून परमेश्वर आपल्याकडून अपेक्षा करतो की काय करतो? अपेक्षा की आपण आपली आराधना मध्ये मरियेप्रमाणे आणि आपल्या कामामध्ये मार्था सारखे अनुकरण करावे. पहा परमेश्वर काय अपेक्षा करतो की
की आराधनेमध्ये आपण मरियेप्रमाणे आणि आपल्या कामामध्ये मार्थाप्रमाणे आपण अनुकरण करावं. नाहीतर मग आपण परमेश्वराच्या चरणाजवळ आराधना करतो आणि घरची कामं करायचीच नाही ना. परंतु आपण दोघांचे अनुकरण कसं करावं ना, ते परमेश्वर आपल्याला बुद्धी दिलेली आहे की नाही, ज्ञान दिलेलं आहे आणि त्याचं अनुकरण कर. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बॅलन्स ठेवावं लागेल, संतुलन आपल्याला ठेवणं गरजेचं आहे मार्था आणि मरियेप्रमाणे राहण्यासाठी, अनुकरण करण्यासाठी. आता बघूया आपण पहिले मार्थाकडे आपण बघूया. मार्था ना, याच्यामध्ये काय केलं तिने, येशू आपल्या घरात त्याने येशूचा स्वीकार केला, प्रभू येशूचं स्वागत केलं, तो आला आणि नंतर तिने काय केलं, वेगवेगळे पक्वान त्याने त्यासाठी काय केलं, येशू ख्रिस्तासाठी नाना प्रकारचे जेवण करून येशू ख्रिस्ताला नजरअंदाज केलं. तिने काय केलं, जेवणामध्ये एवढी व्यस्त, स्वयंपाक बनवण्यात एवढी व्यस्त झाली ती की येशू ख्रिस्ताला तिने नजरअंदाज केले आहे की नाही. याच्यामध्ये आपण जेव्हा बघतो, कारण येशूला जेव्हा तुम्ही पाहता माझ्या प्रियानो, येशूला तिथे जेवणाची गरज नव्हती, येशूला जेवणाची गरज नव्हती, परंतु निश्चितपणे ते जेवण उपयुक्त होतं, चांगलं होतं, सर्वात मस्त होतं. परंतु परमेश्वराला जे ख्रिस्तासोबत करतात ती अपेक्षा अधिक महत्त्वपूर्ण आहे. ख्रिस्तासोबत पाहुणचा त्याच्या त्याला एवढं हे नाही आहे, परंतु तो त्याची काय इच्छा होती की वचनामध्ये हिने राहावं, ही अपेक्षा परमेश्वर करतो. आणि नंतर तिची परिस्थिती काय झालं, हेही नाही तर तेही नाही, कुटकुट करत बसली आहे की नाही. आणि हा संतुलनचा विषय. तिने येशू ख्रिस्त येण्याच्या अगोदर काय करायचं होतं, लवकर स्वयंपाक मिटून द्यायला असता, करून टाकायला असता आणि ती येशूच्या चरणाजवळ तिला बसायचं होतं. हे फार महत्वाचं आहे. आणि मरियेने काय केलं, तुम्ही जेव्हा पाहता स्वयंपाक घरात काय केलं तिने, बहीण असल्यामुळं दोघी बहिणी आहेत, ती एकटीच काम नाही करत, परंतु तिने आपल्या हिस्स्याचं काम पटापट केलं. तिने काय केलं, पटापट तिने आपल्या हिस्स्याचं काम केलं आहे की नाही. होऊ शकते तिने पटापट चिकन बॉईल करून दिलं असेल तिला, तू आता बिर्याणी कर आहे की नाही, आणि कांदे बिंदे कापून दिले असेल, तू आता सलाद कर, असं वेगवेगळं तिनं म्हणजे तिच्या हिस्सेचं काम करून घेतलं. आणि मग तिने काय केलं आणि नंतर ती प्रभूच्या शिक्षेपासून मिळणारं जे आत्मिक भोजन करण्यासाठी ती चालली गेली. आत्मिक भोजनासाठी, शारीरिक भोजनाची तिनं जे काही आहे ती पूर्ण तयारी करून घेतली आणि मग ती तिथे गेली. आणि पहा, स्वयंपाकघरातून मरिया गेल्यानंतर, ती स्वयंपाकघरातून मरिया गेली, तिने तिथे हिस्स्याचं काम केलं आणि ती मरिया गेल्यानंतर काय झालं, मार्थाने स्वतःला नजरअंदाज केले. म्हणजे तिला जाणवलं स्वतःला की, आणि तिने कंप्लेंट काय केली होती की प्रभू, तिने कंप्लेंट केली की प्रभू नाही, प्रभू तिची काळजी घेतो आणि मरिया सुद्धा तिची पर्वा करत नाही. पहा, तिने काय विचार केला, मी एकटीच काम करत आहे, मी सर्व करत आहे, प्रभूच्या चरणाजवळ बसले, ती कुरकुर केली. इथे पहा, तुम्ही कधी पाहता लूका सुवर्तमान 10वा अध्याय आणि पहा तिथे 40व्या वचनामध्ये, आणि तिने काय म्हटलं, प्रभूजी माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकलाय, याची आपल्याला पर्वा नाही काय. पहा, म्हणजे ती कुरकुर काय येशू ख्रिस्तालाही म्हणते परमेश्वर माझी चिंता नाही, आणि बहिणीलाही म्हणते तिने सर्व काम माझ्यावर टाकून दिलं नाही, पण बसली जातात चरणाजवळ प्रभूचे आहे की नाही. आणि पहा, खूप मजेशीर गोष्ट आहे की तिला वाटलं की यांना माझी कोणतीच प्रकारची चिंता नाही, पर्वा करत नाही माझी. आणि ख्रिस्तासोबत संगती न करता ख्रिस्तासाठी काम करण्याचा प्रयत्न करीत असताना काही गोष्टी विश्वासी जीवनामध्ये नुकसान करतात. पहा, म्हणजे कसं, ख्रिस्तासोबत संगती नाही आहे, परमेश्वरासोबत संगती न करता आपण जेव्हा ख्रिस्तासाठी काम करण्याचा प्रयत्न करतो तर आपल्याला काही गोष्टी नुकसान करतात. हे फार महत्वाचं आहे. संगती नाही परमेश्वरासोबत आणि आपण ख्रिस्तासाठी काम करतो, यशस्वी होऊ का, नाही होऊ आहे ना. जेव्हा आपण परमेश्वरासोबत संगती राहील, त्याच्यासोबत आपली संगती राहू परमेश्वरासोबत, जेव्हा आपण परमेश्वरासाठी कार्य करू तेव्हा ते काम यशस्वी होईल. हे फार महत्वाचं आहे आपल्यासाठी ना.
म्हणून विश्वासी जीवनामध्ये परमेश्वरासोबत संगती ठेवणं फार महत्वाचं आहे. जेव्हा सुवर्तमान 15 अध्याय 5 वचनापासून म्हटलेलं आहे की माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही. परमेश्वर म्हणतो माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हाला काहीच करता येत नाही. आणि त्याप्रमाणे मरियाने काय केलं, उत्तम भाग निवडला होता. मरियाने ती पटापट तिने कामं केले. जेव्हा तुम्ही सकाळी उठून पटापट नाश्ता करून स्वयंपाक करून पटकन इथपर्यंत पोहोचले आहे ना, तुम्ही तुमच्या हिस्साचं काम करून आले आहे की नाही. चांगला भाग निवडलेला आहे, हा भाग चांगला आहे ना. आणि तशाप्रमाणे मरियाने काय केलं, उत्तम भाग निवडला होता आणि जो तिच्यापासून कधीही घेतला जाऊ शकत नाही, कधीही. आणि तिला माहित होतं की जेव्हा मत्तेयु सुवर्तमान 4 अध्याय आणि 4 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे की सगळ्यांना परिचितच आहे. मत्तेयु सुवर्तमान 4 अध्याय आणि 4 वचनामध्ये काय लिहिलं आहे, मनुष्य केवळ भाकरीने नव्हे तर परमेश्वराच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने ना. आणि ती जेव्हा आम्ही पाहता ती आलोचना करत होती, ती कंप्लेंट करत होती की अरे माझ्यावर सर्व भार टाकलेला आहे. परंतु तिला हे माहित नाही की प्रभू येशू ख्रिस्ताच्या सोबत संगती ठेवणं आपल्याला फार महत्वाची, त्याच्यासोबत आपल्याला राहणं फार महत्वाचं आहे. नाहीतर आपण काय करतो, चर्चची वेळ होते, प्रार्थनेची वेळ होते, आपण आपल्या कामातच व्यस्त होतो आहे की नाही. कधी कधी आपण काय करतो, दररोज आपण किती वाजता उठतो, 6 वाजता 7 वाजता. आणि संडेच्या दिवशी काय करतो, 8:30 वाजता 9 वाजता आहे की नाही. म्हणजे काय होतं, आपण आपण मग काय करतो, 8 वाजता उठून 8:30 वाजता 9 वाजता उठून आपण कामामध्ये व्यस्त होऊन जातो. मग इकडे वेळ होतो आहे की नाही. बाकी दिवस बरोबर आपण उठून जातो ना आपल्या कामाला, ऑफिसला ना. परंतु आपण माझ्या प्रियांनो, जेव्हा आपण पाहतो याच्यामध्ये तिने लवकर काम आटपून ती चरणाजवळ बसण्याची तिची गरज होती. नाही, तो उत्साह, तो आनंद ना. कारण की हा उत्साह आणि आनंद केव्हा येईल, जेव्हा आपण परमेश्वराच्या संगतीमध्ये ना. परमेश्वर आपल्याला आशीर्वादित केलेला आहे प्रत्येकाला. आणि इथे जेव्हा आपण पाहतो की जेव्हा आम्ही स्वतः दुसऱ्याची आलोचना म्हणजे काय म्हणतो त्याला, कंप्लेंट ना, कंप्लेंट करतो, तेव्हा आम्ही काय करतो, स्वतःला तुच्छ समजतो. जेव्हा दुसऱ्याची कंप्लेंट किंवा आलोचना आपण करतो तर स्वतःला आपण तुच्छ समजतो, आपण स्वतःला कमी लेखतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा आपण इतरांची कंप्लेंट करतो तर आपण स्वतःला कमी लेखतो आणि स्वतःवर तरस खातो. कारण आपण स्वतःला थकलेले आणि भाररहित महसूस करतो स्वतःला. म्हणून कंप्लेंट करण्याची गरज नाही, कारण की आपण सक्षम आहोत. परमेश्वर आपल्या सोबत आहे आणि आपण कोणतीही काम करण्यासाठी सक्षम आहोत ना. आपल्याला कंप्लेंट करायची गरजच नाहीये आहे की नाही. कारण की आपण सक्षम आहोत. आपण कशाला कमी लेखायचं आपल्या स्वतःला ना. कमी लेखायचं होते का, असं कधीच नाही करायचं. किती काम असू द्या, पटपट आहे की नाही. मला कोणती काम करत असताना माझ्या मिसेसला विचारून घे, मला 1 घंट्याचं काम मी 10 मिनिटात करतो, मला आणि आळस नाही ना, कोणत्या गोष्टीचं हे नाही, कारण मी स्वतःला कमी लेखत नाही. कारण की परमेश्वर मला शक्ती देणार आहे. परमेश्वर मला सहाय्य, कंप्लेंट करायची गरज नाही. त्याने नाही केलं, तिने नाही केलं, मी सक्षम आहे की नाही. हे फार महत्वाचं आहे. आणि माझे प्रियांनो, तेव्हा आपल्यासाठी योग्य आहे की आपण वेळ काढून स्वतःचा आत्मपरीक्षण करणं फार महत्वाचं आहे. आत्मपरीक्षण फार करणं महत्वाचं आहे. आपल्या स्वतःसाठी वेळ देणं फार महत्वाचं आहे. कारण की आपल्याला आत्मिक भोजनाची गरज असते. आत्मिक भोजनाची. आपण जेव्हा प्रार्थना करतो माझ्या प्रियांनो, आपल्या कुटुंबातील लोक आशीर्वादित होतात, आपले परिवार आशीर्वादित होते, आपले मुलं बाळ आशीर्वादित होतात. आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करतो. लेकरांनो, आपण जेव्हा प्रार्थना करतो कुटुंबामध्ये, आपण एकटं असताना प्रार्थना करतो तर आपले आई वडील आशीर्वादित करतात, त्यांच्या आजारामध्ये त्यांना परमेश्वर सहाय्य करतो. हे फार महत्वाचं आहे. म्हणून परमेश्वरासोबत संगती ठेवणं फार महत्वाचं आहे. येशू समोर, येशूकडे जाणं फार महत्वाचं आहे. प्रत्येक व्यक्तीने येशूकडे जाणं फार महत्वाचं आहे. आणि त्याद्वारे आपलं घर आशीर्वादित होतं, आपला परिवार आशीर्वादित होतो. नाही, संतुलन फार ठेवणं महत्वाचं आहे. आणि स्वतः आत्मपरीक्षण करावं. कधी कधी चुकतो आपण मनुष्य आहोत आणि आपण कधी कधी चुकतो, आपण प्रार्थना करण्यात चुकतो. आपण सर्वात महत्वाचं परमेश्वरा
माझ्या परिवाराला, माझ्या मंडळीला, माझ्या पास्टरांना, माझ्या कुटुंबाला, माझ्या मित्रमंडळीला आशीर्वाद देतो. हे फार महत्वाचं आहे. तुमचं जाणं प्रभू येशू ख्रिस्तासाठी इतरांसाठी आशीर्वादाचं कारण होतं. तुमचं येशू ख्रिस्ताजवळ जाणं, त्याच्या चरणाजवळ बसणं इतरांसाठी एक आशीर्वादाचं कारण होतं. आणि ते आपल्याला तो भाग निवडणं गरजेचं आहे. तो भाग आपल्याला परमेश्वराचा निवडणं फार महत्वाचं आहे. आम्ही आमच्या सर्व कामामध्ये काय करतो, परमेश्वराला कधी कधी नजरअंदाज करत असेल, है ना. कधी कधी आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असेल. परमेश्वराकडे कामामध्ये एवढं व्यस्त होऊन जातो, कधी दुर्लक्ष होऊन जाते परमेश्वराकडे. करतो ना, कधी कधी करत असाल किंवा. परंतु इथं पाहिलं तर माताची समस्या हे नव्हती की तिच्याकडे भरपूर काम होतं. किती लोक असतील जेवणाचे, जास्त लोक नसतील, परंतु तिने आपले स्वतःचं मन आणि लक्ष विचलित करण्याची परवानगी दिली होती आणि स्वतःला प्रभूपासून दूर केले होते. इच्छाशक्ती फार महत्वाची आहे की नाही. मन विचलित करणं, परवानगी देणं सैतानाला, हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. आपण त्याला परवानगीच नाही द्या. जेव्हा आपण इच्छा आहे ना, तर आपण काय करू शकतो, कुठं पहाड चढू शकतो, आहे की नाही. होते कधी तुमच्या जीवनामध्ये असं एखादा संकट किंवा काही कुठे आळस आहे, आता आपल्याला इच्छा नाही आहे, तर छोटस असते ते तिथं आपण जाऊ शकत नाही, करू शकत नाही ते काम, आहे की नाही. दुसरा येऊन करून जातो ते काम, आहे की नाही. परंतु आपल्याला इच्छाशक्ती नाही आहे ना, म्हणून आपल्याला काय करायचं, आपलं मन आणि लक्ष प्रभूच्या चरणाजवळ देणं, परमेश्वराला आपलं देणं. आणि ते आनंद, तो उत्साह आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे की मी प्रभूच्या चरणाजवळ बसणं गरजेचं आहे, जाणं महत्वाचं आहे. आणि हिने तसंच केलं. तिने काय केलं, मन आणि लक्ष विचलित केलं आणि ती प्रभूपासून दूर केली. तिथे गेलीच नाही. परमेश्वर घरी आला आणि ती कामामध्ये व्यस्त आहे ना, ते फार महत्वाचं आहे. आणि म्हणून याच्यामध्ये सांगितलेलं आहे वचनामध्ये की कोणीही दोन स्वामीची सेवा करत, ती काय होतं की दोन स्वामीची सेवा करीत होती, है ना. समजा ख्रिस्ताची सेवा करण्याचे काम आपल्या जीवनात कठीण बनवते, तर आपल्या सेवेमध्ये कोणती ना कोणती भयंकर चूक उपस्थित आहे, समजून घ्यायचं. जेव्हा परमेश्वराच्या चरणाजवळ किंवा परमेश्वराची सेवा करण्यासाठी एखादं काम कठीण बनवतो, आपल्याला एखादं कोणतेही काम असते की आपल्याला परमेश्वराच्या चरणाजवळ येऊ देत नाही, आपण त्याला जास्त महत्त्व देतो त्या कामाला ना. कोणतेही घरामध्ये ना, ऑफिसमध्ये आपण त्याला जास्त महत्त्व देतो. आणि विशेष म्हणजे महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याजवळ विभिन्न बरोबर किंवा उच्च प्राथमिकता असावी. सर्वात पहिली प्राथमिकता, उच्च प्राथमिकता काय असावी, आपला येशू ख्रिस्त असावा. पहिली प्राथमिकता आपल्या जीवनामध्ये येशू ख्रिस्त असावा. आणि येशू ख्रिस्त जेव्हा आपली प्राथमिकता बनतो माझ्या प्रियांनो, तर आपल्याला सर्व काही मिळतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक दिवशी, प्रतिदिन, असं नाही की संडे टू संडे किंवा तुम्ही ज्या दिवशी प्रार्थना करता त्या दिवशी नाही, परंतु येशू ख्रिस्ताच्या चरणाजवळ आपण प्रतिदिन बसावं. प्रतिदिन, प्रत्येक दिवशी पहा. कधी तुम्ही आगमन पहा आणि परमेश्वराचं वचन जेव्हा तुम्ही वाचता आणि वेळ घालवता ना परमेश्वराजवळ, पहा अद्भुतरित्या तुमच्या जीवनामध्ये कार्य करतो. अद्भुतरित्या तुमच्यामध्ये तो उत्साह येतो, अद्भुतरित्या तो आनंद येतो, तो सुगंध तुमच्या द्वारे इतरांपर्यंत पसरतो. तुम्ही पहा, एखादं फूल घ्या आणि फूल आणा आणि ठेवा, तो सुगंध पूर्ण रूम मध्ये पसरवतो. तशाच प्रमाणे तुम्ही जेव्हा येशूच्या चरणाजवळ बसता, प्रति दिवशी बायबल वाचता, प्रार्थना करता, तुम्ही ज्या ठिकाणी जाता तो सुगंध इतरांसमोर जातो, तो दरवळतो आणि लोक आशीर्वादित होतात. आणि लोक विचारतात, बापरे तुमच्या चेहऱ्यावर एवढं हास्य कसं, तुमचा चेहरा एवढा टवटवीत कसा. लोक मला विचारतात, नाही मी तुमच्या चेहऱ्यावर एवढं तेच कसं, असे विचारतात. का होतं, आहे की नाही. परमेश्वराच्या चरणाजवळ बसणं, परमेश्वराचं तेज आपल्यावर येतं. आणि म्हणून आपण परमेश्वराच्या चरणाजवळ प्राथमिकता आपला येशू ख्रिस्त असावे आणि नंतर दुसरे लोक. पहिली प्राथमिकता आपला परमेश्वर असावे, नंतर दुसरे लोक आणि शेवटी स्वतःला आपली प्राथमिकता दिली पाहिजे. पहिला परमेश्वर, नंतर लोक, नंतर आम्ही. आहे ना. जॉय, जॉय काय म्हणतात, जॉय, JOY, जॉय, आहे की नाही. बरोबर आहे.
की YOJ जॉय, JOY जॉय आहे की नाही? निसर्ग इंग्लिश स्टुडंट आहे की नाही? JOY जॉय. आता पहा तो त्याला हिंदीमध्ये काय म्हणतात, मराठीमध्ये जॉयला आनंद. जॉय म्हणजे आनंद. आता पहा आनंद को कसा येईल? जॉय म्हणजे आनंद. पहिला J फॉर जीसस आहे ना, पहिला प्राथमिकता जीसस. दुसरी प्राथमिकता O फॉर अदर आहे ना, O फॉर अदर. आणि Y फॉर युअरसेल्फ. बरोबर आहे ना? JOY असा क्रम आहे. आणि जेव्हा तो आपण करू तेव्हा आपल्या जीवनात आनंद आहे, जॉय, तो आनंद आपल्यामध्ये आहे. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, विश्वासी जीवनामध्ये परमेश्वरामध्ये वेळ घालवणं हा खूप महत्त्वपूर्ण भाग आहे आपल्यासाठी ना. हे फार महत्त्वाचं आहे. आणि त्या भागाला फक्त कोण बघणार आहे? परमेश्वर बघणार. तुम्ही आणि मी बघणार आहे का? तुम्ही किती प्रार्थना करता मला माहित नाही, मी किती प्रार्थना करतो तुम्हाला माहित नाही. हे फक्त परमेश्वरच बघतो आणि दुसरं कोणी बघणार नाही ह्या भागाला. हे फार महत्त्वाचं. आणि जेव्हा आम्ही व्यक्तिगत एकांतमध्ये प्रतिदिन ख्रिस्तासोबत वेळ घालवित नाही, तर पहा वेळ आपण ख्रिस्तासोबत घालवत नाही तर आपण मार्तासारखे व्यस्त होऊ. कुरकुर आम्हाला वेळच नाहीये, आम्हाला वेळच नाही चर्चला यायला, मला कामं भरपूर आहे. हिने तसंच केलं पहा. परंतु त्याची तिची पण मर्या इथे पोहोचली, कारण ती येशूच्या चरणाजवळ बसली होती. जेव्हा आपण परमेश्वराच्या चरणाजवळ बसू तेव्हा ही वेळ ऑटोमॅटिक परमेश्वर ना. आपण हे फार समजणं महत्वाचं आहे. म्हणून आपण मी माझ्या जेव्हा आपण कधी विचार केला आमच्या जीवनामध्ये कधी समस्या का येत आहे ना, कधी आपण कधी विचार का समस्या येत आहेत, तेव्हा योहान सुवर्तमानामध्ये 12व्या अध्याय 2ऱ्या वचनामध्ये जेव्हा पाहतो, 12 अध्याय योहान सुवर्तमान 12व्या अध्याय 2ऱ्या वचनामध्ये सुद्धा आपण जेव्हा पाहतो की थकलेली मार्था, म्हणून त्याने तिथे त्याच्यासाठी जेवणावर केली तेव्हा मार्था वाढीत होती आणि लाजर पतीने होता. आता याच्यामध्ये जेव्हा पाहतो आपण की ती थकली होती, कारण तिने इथे जेव्हा आपण पाहतो की तिने किती लोकांसाठी जेवण केलं, तयार केलं होतं? 15 लोकांसाठी जेवण तयार केलं होतं. 15 लोकांसाठी. वा, 15 लोकांसाठी तुम्ही जेवण करणार तर थकून जाणार काय? थकणार काय? थकणार काय? 15 लोकांसाठी थकणार नाही ना. मी तर नाही वाटत, मी एकटा कधी जेवण करून तयार केलं 15 लोकांसाठी मी नाही थकणार. कारण मला जेवण करून लोकांसोबत संगती करणं महत्वाचं आहे ना, परमेश्वरासोबत संगती करणं. तिने काय केलं? 15 लोकांसाठी जेवण तयार केलं होतं. आणि त्या लोकांमध्ये येशू होता, 12 शिष्य होते, 12 ने 13 झाले. आणि मार्थाचे बहीण भाऊ सहभागी होते आहे की नाही त्याच्यामध्ये. आणि नंतर तिने तक्रार म्हणून एक शब्द सुद्धा बोलली नाही. पहा, जेव्हा तुम्ही मरियेने तिथे तुम्ही पहा जेव्हा त्या हे केलं आणि तिने तक्रार म्हणून एक शब्द सुद्धा बोलली नाही, कारण तिच्या मनामध्ये परमेश्वराची शांती होती मरियेच्या मनामध्ये. आणि तिने ईश्वराच्या चरणाजवळ बसली आणि ते शिकली होती ईश्वराच्या चरणाजवळ बसून. आणि म्हणून माझ्या प्रियांनो, आपण राजदूत, शेजारी, आराधक या तिघापैकी सर्वात महत्वाचे म्हणजे आपण परमेश्वराचे आराधक करणारे बनावं ना, परमेश्वराची आराधना करणारे बनावं. आणि जे लोक बॅलेन्सिंग करतात, संतुलन ठेवतात, आणि ते धन्य ना. बॅलेन्सिंग ठेवणं महत्वाचं आहे, संतुलन ठेवणं महत्वाचं आहे. नाही तर माझा चर्चा चाललो, आई तू काम कर, पोरी तू काम कर, मी चर्चा चाललो ना. बॅलेन्सिंग. आणि चर्चला कधी यायचं नाही आहे तर कामामध्ये व्यस्त, विचारलं नाही मला काम करू देईल होते ना. परंतु आपल्याला बॅलेन्सिंग करणं फार महत्वाचं आहे ना. आणि म्हणून हे संभवतः आपल्याला बॅलेन्सिंग करणं महत्वाचं. आम्ही जेव्हा मी चर्चमध्ये होतो आहे ना, सेवेमध्ये आहे, तेव्हा मी सकाळी उठून पण मी
माझं अर्ध काम, माझ्या पत्नीचं अर्ध काम मी करतो, आहे की नाही? आणि ते बॅलेन्सिंग आहे, तिला मदत करून लवकर चर्चला निघायचं, लवकर जायचं आहे ना, नाहीतर ती एकटी सगळं करत बसली तर मी निघून जाईल, ती एकटी राहील चर्च संपल्यानंतर येईल. तर ते बॅलेन्सिंग एक दुसऱ्याला आपल्याला घेऊन चालणं आहे. कारण मी एकटा आशीर्वादित नाही व्हावं, माझा परिवार सुद्धा आशीर्वादित झाला पाहिजे, आहे की नाही? त्यांना मी मदत करू, तुम्ही चला, मी जसं आशीर्वादित होत आहे तुम्ही सुद्धा आशीर्वादित झाला पाहिजे. येशू फक्त मलाच नाही पाहिजे, येशू तुम्हाला सुद्धा पाहिजे. हे फार महत्वाचं आहे. येशू सर्वांसाठी आहे ना. आणि तेव्हा आपण त्या बॅलन्सिंग मध्ये जेव्हा राहू ना, संतुलन आपलं राहील, तेव्हा आपण खरे आराधक करू परमेश्वराचे, त्या परमेश्वराची सेवा करणारे बनू. हे फार महत्वाचं आहे. म्हणून आपण प्रार्थना करूया की परमेश्वर आपल्याला त्या बॅलन्सिंग ठेवण्यासाठी आपण करतो, असं नाहीये करतो, परंतु कधी कधी सैतान कार्य करते ना, माहिती नाही. एखाद्या वेळी मी जसं तुम्हाला सांगितलं, खूप झोप येत आहे, खूपच झोप येत आहे, मी आज येऊ शकत नाही म्हणजे पास्टर, मी तुम्हाला संध्याकाळी भेटतो ना, फोन करतो तुम्हाला आणि तुम्ही मला सांगायचा संदेश दिला, आहे की नाही? ही फार समजणं गरजेचं आहे. म्हणून आपल्याला याच्यावर मात करण्यासाठी याच्यावर परमेश्वराच्या चरणाजवळ जाणं महत्त्वाचं. सैतानावर विजय परमेश्वराने प्राप्त केलेला आहे. आपण परमेश्वराच्या चरणाजवळ जाऊन या सर्व गोष्टी निघून जातात, आहे की नाही? सर्व निघून जातात आणि हे फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून आपण प्रार्थना करूया की परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हा सर्वांना आशीर्वादित करो. आमेन. प्रेज द लॉर्ड.